तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो दिवाळी अंक बोल्ड होत आहेत का, बदलत आहेत का, ही सगळी चर्चा आपण करतोय. पुन्हा मला जायचं शर्मिष्ठा भोसलेंकडे. शर्मिष्ठा, आता कंटेंटचा आणि याचा उल्लेख झाला, दिवाळी अंक बदलत आहेत किंवा काय, पण असं वाटतं का की आणखी काही बदल व्हायला पाहिजेत? एकूण ज्या पद्धतीनं बाकीची माध्यमं बदलत आहेत, ज्या पद्धतीनं जगणं बदलत आहे, त्या पद्धतीनं दिवाळी अंक तेवढे आणखी बदलत आहेत असं वाटतं का? आणखी आणखी किती संधी आहे बदलण्यासाठी, आणखी किती वाव आहे, काय वाटतं? मला वाटतं की आत्ता जे प्रयोग होत आहेत डिजिटल दिवाळी अंकांमध्ये त्याला आणखी बळ मिळण्याची गरज आहे आणि ते सगळ्या वयोगटातल्या लोकांना ते आपलेसं वाटण्याची गरज आहे. आता डिजिटल कट्टा नावाचा जो दिवाळी अंक सायली राज्याध्यक्षांनी केला आहे तो आपण जर पाहिला तर 76,000हून जास्त हिट्स त्यांच्या त्या दिवाळी अंकाच्या संकेतस्थळाला मिळाल्यात. तर त्यात त्यांनी ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीने सुद्धा कंटेंट देण्याचा एक प्रयत्न केला आहे. कवितांचं अभिवाचन त्यांनी करवलंय त्या त्या संबंधित कवीकडनं. तर मला खूप आश्चर्य वाटलं आणि सुखद धक्काही बसला ज्यावेळी माझी इतर वेळी तशी पुस्तक हातात न घेणारी मित्रमंडळी त्या दिवाळी अंकांची लिंक त्यांनी आपापल्या फेसबुकच्या वॉलवर शेअर केली होती आणि इव्हन ऑफलाईन जगात सुद्धा एकमेकांशी बोलताना त्याच्यावरचे लेख कविता यांच्याविषयी एकमेकांशी आम्ही गप्पा मारत होतो. तर ही खूप सुखद सुरुवात त्या अर्थाने आहे आणि इतर दिवाळी अंकाच्या निर्मात्यांना सुद्धा मला वाटतं या डिजिटल युगाची चाहूल लागली असेल. त्यांचा जो टार्गेट रीडर आहे तो आता येत्या काळात कसा असणार आहे हे पाहून त्यांनी त्यात जे हवे ते बदल जर केले तर मला वाटतं निश्चित हा परीघ विस्तारायला आमच्या पिढीच्याही अजून पुढे जायला खूप वाव याच्यात आहे, यात शंका नाही. आणि दुसरी गोष्ट यात सांगायची झाली तर इतर वेळी लेखक नसलेली मंडळी, कार्यकर्ता मंडळी म्हणजे मिलिंद चव्हाण आहेत, संदीप बर्वे आहे युक्रांचा, निखिल घाणेकर नावाचा माझा एक मित्र आहे, अभिषेक भोसले आहे, ही थेट चळवळीशी जोडून घेऊ इच्छिणारी तरुण मंडळी ज्यावेळी आपापले अनुभव पारदर्शीपणे पुरुष वाच मिळून साऱ्याजणी सारख्या दिवाळी अंकांमध्ये मांडतात त्यावेळी कंटेंटची अस्सलता तिथं येते, यात शंका नाही. म्हणजे लेखक नसलेली मंडळी जेव्हा इथं येतात त्यावेळी त्याही दिवाळी अंकाचा दर्जा, उंची आणि अस्सलता वाढण्यात भरच पडते असं मला वाटतं. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की जे लेखक नाहीत प्रस्थापित अर्थानं किंवा व्यावसायिक अर्थानं त्यांनी लिहिणं हे खरं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण खऱ्या अर्थानं जगण्याला भिडायचं असेल तर ती अतिशय आवश्यक गोष्ट आहे. राहुल बनसोडे, मला सांगा की आता डिजिटलचा उल्लेख झाला, आपण जर बघितलं, आपण कधीही यूट्यूबवर गेलोत किंवा काय, तर यूट्यूब चॅनल्स जे आहेत 2-2 मिनिटांच्या 5-5 मिनिटांच्या इतक्या अप्रतिम क्लिप्स, सेन्स ऑफ ह्युमर असेल किंवा काही असेल एवढं दिसतं. पण या सगळ्या माध्यमांपासून अद्यापही मराठी लेखक, कलावंत थोडा दूर आहे, फटकून आहे किंवा जरा सावकाशपणे त्या दिशेने पावलं टाकतोय असं वाटतं का? सावकाशपणा हा शब्द मी इथे घेईन. कम्प्रेशन जे आहे, कंटेंटचं कम्प्रेशन झालेलं आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं की माध्यमं जी आहेत ती जाहिराताभिमुख आहेत, ॲडव्हर्टिजमेंट ओरिएंटेड आहेत. त्यामुळे मग 30 सेकंदात जेवढ्या इफेक्टिव्हली जाहिरात डिलिव्हर केली जाते किंवा 15 सेकंदात डिलिव्हर केली जाते, मग त्याच धर्तीवर अटेन्शन स्पॅन कमी होत असताना लोकांचा एका 5 मिनिटात जास्तीत जास्त घनदाट आशय कसा देता येईल, जास्त स्ट्रॉंग कंटेंट कसा देता येईल, बरोबर, यावर बरेचसे प्रयोग होत आहेत. तर युट्यूबवर म्हणजे जुन्या काळचे 2 तासाचे पिक्चर सुद्धा आता अर्ध्या तासाचे कॉम्प्रेस करून दाखवले जातात, ज्यात महत्त्वाचं जे आहे, ज्यातून स्टोरी पुढे कंटिन्यू होत राहील, समजत राहील, अशा हिशोबानेच हे करून. बरोबर बरोबर राहुल हे सगळे मुद्दे महत्त्व. आपला वेळ आता खरं म्हणजे संपत आलाय, पण शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण आहोत आणि आता मला ह्या सगळ्या संपादकांकडे जायचं आहे ज्याचा मी मगाशी उल्लेख केला होता. विनायक, तुम्ही सुरुवातीला सांगा, तुम्हाला याही मुद्द्याला काहीतरी बोलायचं आहे ते बोलाच तुम्ही, पण शब्ददीपच्या अनुषंगानं तुम्ही केलेले प्रयोग थोडक्यात कर. आता आपल्याला प्रत्येकालाच तुम्हाला 1-1 मिनिट मिळणार आहे. काय काय केलं प्रामुख्याने? शब्ददीपमध्ये आम्ही यावेळेला जसं मगाशी मी सांगितलं की सेलिब्रिटींच्या आयुष्यातल्या काही न सांगितलेल्या गोष्टी जशा दिल्या, तसं मुक्तता म्हणजे काय, मुक्ततेची व्याख्या सांगणारं किंवा मुक्ततेचा अर्थ जास्त स्पष्टपणे उलगडून देणारा कविता महाजनांचा लेख आम्ही दिला. त्याचबरोबर मनोहर जाधव सरांचा विद्यापीठातल्या म्हणजे तरुणाईशी थेट त्यांचा संवाद असतो. त्या तरुणाईला मुक्ततेचा अर्थ कसा गवसला आहे, मुक्ततेच्या त्यांच्या कल्पना काय आहेत, हे त्या लेखात त्यांनी मांडलं आहे, ते आम्ही त्या अंकातनं दिलं आहे. मगाशी बनसोडांनी जो मुद्दा मांडला तो मी
परत एकदा स्पष्ट करतो, सोशल मीडिया, यूट्यूब किंवा या सगळ्याच्या विरोधी माझं मत नाही आहे. फक्त माझं म्हणणं इतकंच आहे, दिवाळी अंक हा लिखित फॉर्मॅट आहे आणि त्याचा जर आत्मा असेल तर तो सकस साहित्य, मग ते तुम्ही कुठल्याही बाजूचं असेल, कोणाचा आत्मचरित्राचा भाग असेल, पूर्वी नाटकांची काही एखादा भाग किंवा प्रवेश दिवाळी अंकातनं प्रसिद्ध झाले, बरोबर. उत्कृष्ट असे परिसंवाद दिवाळी अंकांमध्ये झालेत. त्यामुळं या दोन माध्यमांची तुलना करता येणार नाही. आजही यूट्यूबला जर तुम्ही बघितलं तर शोले किंवा 1950 ते 60 या 10 वर्षातले सिनेमे आजची तरुण पिढी बघतीये. बरोबर. याचं कारण एवढंच आहे, तो कंटेंट महत्त्वाचा आहे. तर दिवाळी अंक ही विचार करून वाचायची, त्याच्यावर विचार करण्याची आणि परस्परांशी चर्चा करण्याची गोष्ट आहे. आज दुर्दैवानं आमच्या पिढीत माझे वडील किंवा माझा मोठा भाऊ, माझ्यापेक्षा एखादा मोठ्या वयाचा मित्र मला असं सांगायचं की अरे हा दिवाळी अंक तू वाच किंवा त्या अंकात हे आलं आहे. दुर्दैवानं आज व्यक्तिकेंद्रित सगळं झालं आहे. त्याला सोशल मीडिया जबाबदार थोडाफार आहे, कारण स्क्रीन सेवर पिढी आजची पिढी होती. ही चर्चा आणि आदानप्रदान थांबलं आहे. पण सकस जर विचार आणि सकस लेखन असेल तर दिवाळी अंक हा वाचला जातोच. दिवाळी अंकाच्या संपादन प्रक्रियेत आम्ही ते आवर्जून बघतो आणि आमचे वरिष्ठ त्याच्याबद्दल श्रीराम पवार सर असतील किंवा कांबळे सर असतील, बरोबर ते आवर्जून बरोबर अतिशय त्याच्यावर भर अतिशय देत महत्त्वाचा असतात मुद्दा आहे. की बरोबर आहे. वेगळं काय एक मांडता सगळ्यात येईल महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि चर्चा. सकसता बरोबर हा विनायक. प्रत्येक दिवाळी अंकाचा आत्मा आहे. सकसता हा आत्मा आहे आणि मुख्य म्हणजे चांगलं असेल तर चर्चा होते. आता असं आहे की सध्याच्या कालखंडामध्ये अशांतता असो किंवा शांताबाई असो, सगळंच व्हायरल होत असतं. त्यामुळे व्हायरल होत असतंच, पण तुम्ही काय देणार हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. श्रीपाद भालचंद्र जोशी, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, पण तुम्ही जे आता यावेळी जो अंक केला उद्याचा मराठवाडा, काय नक्की प्रक्रिया होती थोडक्यात सांगा. यावेळेला देशातली जी विद्यमान स्थिती आहे त्या संबंधातल्या एकूणच अभिव्यक्तीचं सगळं वास्तव, अभिव्यक्तीचा थोडा इतिहास, नियंत्रणांचा इतिहास, अभिव्यक्तीवरती झालेले प्राचीन काळापासून मध्ययुगापासून तर आजपर्यंतचे सगळे हल्ले आणि या संपूर्ण वास्तवाचं एक छान विश्लेषण करणारं वेगवेगळ्या अत्यंत महत्त्वाच्या विचारवंतांचं, लेखकांचं फार महत्त्वाचं साहित्य आम्ही या अंकामध्ये एकत्रित केलं. अच्छा, माध्यमांचे नियंत्रण हा विषय होता. आपल्याकडे वेळ आता कमी आहे. आशिष पाटकर, तुम्ही काय केलं? सर, आम्ही वेगवेगळे विषय यामध्ये हाताळलेले आहेत. त्यामध्ये पुष्पा भावेंची रोखठोक मुलाखत तुम्हाला वाचायला मिळेल, ठोकाराम वाचायला मिळेल. ठोकारामने एकूण साहित्य संमेलनाच्या निवड प्रक्रियेवर आपली मतं आशिष पाटकर, मांडली. तुम्हाला तोडून मी विचारतो की तुम्ही मनोविकास इत्यादी उत्तम काढता, पण तुम्ही इत्यादी नावाचा एक प्रयोग पण केला होता मासिकाचा, तो मात्र बंद पडला. त्याचं कारण काय? त्याचं एक रेव्हेन्यू मॉडेल आहे जे आम्हाला समजलं नाही. अतिशय गाजत होता त्या काळात ग्रेस लिहित होते, दिलीप प्रभावळकर लिहित होते, पण हा अजून मोठ्या प्रमाणावर पोहोचला पाहिजे. आम्हाला जेवढी अपेक्षा होती की हा जितक्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचवू शकू. बरोबर. विनायक लिमे, आपल्याकडे वेळ कमी, मला थोडक्यात सांगा की दिवाळी अंक, एवढे शेकडो दिवाळी अंक निघतात, एवढे लोक असतात, मग एवढे वाचक आहेत, एवढे जाहिरातदार आहेत, मग मराठीमध्ये अभिजात साप्ताहिक मासिकं का खपत नाहीत? ती का वायबल होत नाहीत? अपवाद वगळता मराठी साप्ताहिक मासिकं दिसत नाहीत. त्याचं कारण काय? याचं कारण थोडंफार असं आहे, दिवाळी अंक ही सगळ्या साहित्य व्यवहाराची लिटमस टेस्ट आहे. अच्छा. साप्ताहिक मासिकं ही चालत नाहीत. त्याची कारणं परत वेगळी आहेत, त्याचं रेव्हेन्यू मॉडेल वेगळं आहे. दुर्दैवानं मराठी वाचक जो चांगलं वाचणार आहे तो थोडाफार इंग्लिशकडे डायव्हर्ट होतोय. ते एक साप्ताहिक आणि मासिकाचा वाचक वर्ग कमी व्हायचं कारण आहे असं मला वाटतं. हे सगळेच मुद्दे आहेत. त्याच्याचबरोबर- बरोबर, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. खरं म्हणजे आणखी सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे असं वाटतंय, पण आपला वेळ संपलेला आहे. एकूण हे सगळं असं आहे, दिवाळी अंक बदलतायत, कात टाकतायत. त्याला एक संदर्भ कंटेंटचा आहे. म्हणजे मगाशी कंटेंटचा उल्लेख झाला, तसाच तो रेव्हेन्यू मॉडेलचाही मुद्दा महत्त्वाचा आहे. आजही दिवाळी म्हटलं की दिवाळी अंक त्याच्यासोबत येतात. अक्षरांचा श्रम केला जातो, शेकडो अंक येतात आणि सारे तरतात, सारे वाचले जातात. परंपरा असलेले अंक वाचण्यात मौज आहेच, पण नव्यानं लोकमुद्रा निर्माण केलेले अंकसुद्धा तेवढेच वाचनीय ठरतात. जुन्यांची साधनं आहे, नव्या दमाचे लोकही आपला आवाज घेऊन येत आहेत. त्यात भर पडली आहे त्या ऑनलाईन अंकाची, जसं मगाशी शर्मिष्ठानं उल्लेख केला. नवी मुलं किती सकस लिहित आहेत, चांगलं लिहित आहेत या सगळ्या अंकांमधनं, किती नवे विषय पुढे येतात. मगाशी आशिषने उल्लेख केला की यातनंच आम्हाला उद्याचे लेखक आणि कादंबरीकार मिळतात. आणि मुख्य म्हणजे हे सगळे अंक धीट होत आहेत. पूर्वीचे टिपिकल मध्यमवर्गीय अंक आता बदलत आहेत.
उगाच शुचिता वगैरे न बाळगता जगण्याला भिडण्याचा प्रयत्न करतायत. पण एकीकडे दिवाळी अंक बहरत असताना अभिजात मासिक आणि साप्ताहिक अपवाद वगळता का चालत नाहीत हाही मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. मग हे वाचक तेव्हा कुठं जातात? एकूणच मराठी साहित्य व्यवहाराविषयी, वाचन व्यवहाराविषयी जरा विस्तारानं खरं म्हणजे आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. असो, सगळ्यांना शुभेच्छा, हॅपी दिवाळी. आज थांबूया इथंच. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.